मॉर्निंग गाईज. तर खूप दिवसापासून विचार करत होती की मला माझं जे डेली रुटीन आहे ते मला शेअर करायचं होतं की माझं सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत माझं डेली रुटीन कसं असतं ते मला शेअर करायचं आहे. तर आज तुम्हाला बघायला भेटणार आहे हे माझी दिवसभराची कामं काय असतात, प्लस सकाळ ते संध्याकाळ हा दिवस कसा पटापट जातो हे तुम्हाला आज कळणार आहे. तर तेच आता आपण पटापट सुरुवात करूया, कारण सकाळची वेळ आहे आणि मी सकाळीच अर्ली मॉर्निंग सगळी कामं करून घेते. म्हणजे झाडून लादी पुसणं वगैरे सकाळीच अर्ली मॉर्निंग करून घेते, ते सुद्धा आंघोळीच्या अगोदरच. सो या सगळ्या गोष्टी आता पटापट आपण कामाला सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता सकाळ झालेली आहे, ऊनसुद्धा आलेलं आहे. तुम्हाला याच्यातून दिसतच असेल. हे बघा, या बिल्डिंगवरती ऊन दिसतं, ते ऊन आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही का रात्री टी व्ही बघत होतो, तर हे उषा सगळ्या अशाच आहेत. आता ह्या सगळ्या मला व्यवस्थित करायच्या आहेत. आणि अजून एक गोष्ट सांगली, मी आज थोडी लेट उठलेली आहे. काल माझं खूप डोकं दुखत होतं आणि लिटरली मी गोळी घेतली होती, त्याच्यामुळे तुम्हालाही माहिती आहे जेव्हा आपण टॅबलेट घेतो तेव्हा खूप सुस्ती येते. बघू शकतात 8:45 झालेले आहेत, सॉरी 9:15 झालेले आहेत. तर मी आत्तापासूनच स्टार्ट करणार आहे पटापट सगळं आवरायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आता मगाशी मी तेच इथे बसून थोडं एडिटिंग करत होते, म्हणून मला थोडा उशीर झालेला आहे. नाही तर मी सकाळी अगदी 6:30ला उठते. 6:30 वाजल्यापासून माझं सगळं डेली म्हणजे सकाळपासून जी कामं असतात, झाडून लादी पुसणं, ती मी सकाळी 6:30 वाजल्यापासून सुरुवात करते. पण आधी मी एडिटिंग करून घेतलेली आहे, म्हणून मला थोडा उशीर झालेला आहे. 9:15 झालेले आहेत. आता पटापट झाडून लादी वगैरे करून घेणार आहे. तर इकडे बघू शकतात ज्ञानेश झोपला आहे. तो 10 ज्ञानेश 9:30 9:45 पर्यंत उठेल. ओय तुला सोडू बाहेर. आणि सकाळ झाली ना की ना सोनपरीला बाहेर यायचं. ती आवाज बघा कशी देते, तिला किती घाई झाले बघ बाहेर यायची. ये ग माझ्या शोना, ये माझी शोनू, अगं ये ग, ये सोडलं सोनपरीला. मी सोनपरीला खाली सोडले ना, बघा अशी उड्या मारते ना, ते खूप उड्या मारते. ते बघा आता इकडे गेली. आता पूर्ण बाल्कनी वगैरे फिरेल वगैरे मस्त, आणि ती जी वेल त्या वेलीबरोबर खेळेल वगैरे मस्त वगैरे. हे बघा आता हिची मस्ती सुरू झाली. ओय इथे उभी राहून ती बघते मला, इथे नक्की चाललंय काय, हातात मोबाईल घेऊन ही करते काय ना. गुड मॉर्निंग ज्ञानेश. गुड मॉर्निंग. हे बघ दादा उठला बघ, ते बघा कशी खेळते बघा. तुझी सकाळी उठल्यानंतर जाम मस्ती असते हा ना. तर मी आता किचनमध्ये आलेली आहे. आता पटापट आता किचनची कामं कंप्लीट करते.
गुड आफ्टरनून गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही बघितलं असेल माझं सकाळचं सगळं आवरलेलं आहे, झाडून लादी वगैरे सगळं आवरलेलं आहे. तर आता दुपारचे 12 वाजलेले आहेत. त्याचं कारण म्हणजे असं की मी आज थोडी लेट उठली म्हणजे साधारणपणे नेहमी 6:30ला उठते. मी आज 7:30ला उठली, कारण मी काल रात्री माझं डोकं दुखत होतं म्हणून मी डोकेदुखीची गोळी घेतली होती आणि जेव्हाही आपण टॅबलेट घेतो तेव्हा थोडीफार सुस्ती येतेच. तर 7:30 वाजता उठल्यानंतर 7:30 ते 8:30, 8:30 ते 9:15पर्यंत मी एडिटिंग करत होती. आणि मग एडिटिंग वगैरे झाल्यानंतर माझं जे आपला जो सकाळचा पसारा असतो, झाडून लादी कपडे, ते सगळं माझं झालेलं आहे. पूजा वगैरे झालेली आहे. तर आता पटापट किचनमध्ये जाते आणि जेवणाची सुरुवात करते, कारण आता 12 वाजून गेलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आज त्यांच्या शाळेत नाही पाठवलं, कारण ना त्याचे पण ना थोडे पाय दुखतात म्हणजे असं की आम्ही उड्या मारायचे काय बंद नाही होत, आमची मस्ती चालूच असते ना ज्ञानेश? हां. तर त्याचे पण ना काल रात्री पाय खूप दुखत होते. तर मी त्याला तेच सांगितलं की आज शाळेत जाऊ नको. तर मी काल रात्रीची मसाज केली होती ऑइलने. तर आताही म्हणजे दुपारी झोपताना थोडी त्याची मसाज करेल. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि सकाळी ना थोडी कामं लेट करायला सुरुवात केली ना की मग दुपारचे 12 असे पटकन वाजून जातात. आणि मी तुम्हाला माझं म्हणजे माझं तुम्हाला एक टायमिंग सांगेल की मी जर सकाळी 6:30ला बरोबर सुरुवात केली सगळं आवरायला वगैरे, तर माझं 9 वाजेपर्यंत सगळं आवरतं. म्हणजे झाडून लादी कपडे वगैरे सगळं आवरतं. हां, मग 9, 9:30 नंतर मग ज्ञानेश उठतो, त्याची आंघोळ वगैरे असते. आणि मग त्याच्यानंतर मग मी 10 किंवा 10:30ला जेवणाला सुरुवात करते. जेवण पण करते आणि प्लस ज्ञानेचा टिफिन पण बनवते. तर हे सगळं असं रुटीन असतं. ज्ञानेची जेव्हा शाळा असते तेव्हा. आजही शाळा होती पण मी त्याला शाळेत नाही पाठवलं. आता पटापट किचनमध्ये जाते आणि अगदी झटपट असं काय होईल ना तेच बघते, कारण 12 वाजून गेलेत, खूप भूक लागली. इकडे बघू शकता सोनपरी कुठे जाऊन बसले. सोनपरी, ए सोनपरी आहे बघ कशी लपून लपून बघते. तू कोणाला बघतेस गो? कोणाला बघतेस लपून? हां, बघा ना कशी बसले. अय सुंदरू, माझी सुंदरू बाय आहेस तू. माझी सोनपरी आहे. मम्मी आणि दादा काय बोलतात ऐकते सोनपरी. हा, माझे सुंदरू गुंदरू, सोनपरी. तिला मी हे टाकलं होतं, थोडंच खाल्लं, तरी जास्त नाही खाल्लं. ज्ञानेश, तिला आधी केजमध्ये टाकते, ते थोडं खाऊन टाकते, तिला भूक वगैरे लागली असेल. तर मी अगदी झटपट अशा पद्धतीने कांदा पोहे केले, तुम्ही बघू शकतात. तर इथे मी कांदा पोहे केलेत. मुळात खरं म्हणजे ना ज्ञानेशला ना असे तिखट कांदा पोहे आवडतात, तर मी असे तिखट कांदा पोहे केलेत. असं नाही टाकला रे राजा कांदा, मला माहिती तुला कांदा नाही आवडत. ज्ञानेशला कांदा अजिबात आवडत नाही ना. हां बावलिया. आता पटापट प्लेटिंग करतो, प्लेटमध्ये हे करून आम्ही पटापट खाऊन घेतो. बघू शकता मी प्लेटमध्ये कांदा पोहे ट्रान्सफर करून घेतलेत. तर ही प्लेट ज्ञानेशची आहे, ही प्लेट माझी आहे. तर मला ना कधी ना कांदा पोह्यांमध्ये वरतून कांदा आणि टोमॅटो आणि प्लस हे शेंगदाणे टाकून खायला खूप आवडतात. हे जे शेंगदाणे आहेत ते मी हे शेंगदाणे तळून काढलेले आहेत. तर मी इथे अर्धा कांदा आणि अर्धा टोमॅटो ॲड केलेला आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी कांदा टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घेतलात. हे शेंगदाणे आहेत ना मी तळून काढलेले आहेत. जेव्हाही आपण कांदा पोहे जेव्हा ज्या कढईमध्ये किंवा फ्राय पॅनमध्ये ना आपण फ्राय करतो ना, त्याच्या अगोदरच त्याच तेलामध्ये थोडे शेंगदाणे तळून काढायचे. नंतर मग कांदा पोहे म्हणजे हे पोहे फोडणीला टाकायचे. हे जे शेंगदाणे आहेत ना मी तळून काढलेत, पण खूप छान मस्त कुरकुरीत लागतात आणि खाताना छान मस्त असे कुरकुरीत शेंगदाणे कांदा पोह्यांबरोबर खूप छान लागतात. तर मी अशा पद्धतीने मी
कांदा पोहे ट्राय करते किंवा अशा पद्धतीने कांदा पोहे करून खाते. कधी कधी येल्लो पण करते, पण ज्ञानेशला तिखट आवडतात ना, मग त्याला अशा पद्धतीने पूर्ण तिखट कांदा पोहे करते आणि मी वरतून कांदा टोमॅटो आणि थोडे शेंगदाणे ॲड करून अशा पद्धतीने मी हे कांदा पोहे ट्राय करते. खूप छान लागतात, तुम्ही पण नक्की ट्राय करा. गुड इव्हिनिंग गाईस, संध्याकाळची वेळ आहे. तुम्ही इथे बघू शकता 7:45 वाजलेले आहेत. तर मी संध्याकाळची मोस्टली सगळी कामं करून घेतलेली आहेत. तर इथे दिवाबत्तीसुद्धा झालेली आहे. तिथे मी दिवा लावलेला आहे तुळशीजवळ. आणि तुम्ही इथे बघू शकतात की मी संध्याकाळी जेवणाला सिंपल अशी डाळ खिचडी केलेली आहे. म्हणजे म्हणजे स्टीम राईस वेगळं केलेलं आहे आणि मुगाची डाळ वेगळी केली आणि त्यानंतर मग मी तडका दिलेला आहे डाळ खिचडीला कुकरमध्ये. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि शोंधळा गोंधळा सोनपरी तर तुम्ही इथे बघू शकता. हिला ना भूक लागलेली आहे सोनपरीला. तर आता मी हिला तिच्या केजमध्ये सोडते. तिला तिथं तुम्ही बघू शकतात पाणी दिलेलं आहे आणि इथे तिचं फूड आहे. चला. तिला भूक लागली म्हणून बघा, ती तयारी किती बघा ना. तुला भूक लागले, माझ्या सोनपरीला भूक लागले. आणि तिला भूक लागली ना का ती बरोबर इथं येऊन किंवा इथं येऊन उभी राहते आणि मॅव मॅव करत, तेव्हा समजून जायचं की तिला भूक लागले. चला आतमध्ये केजमध्ये. आता बघा गेल्यानंतर कशी खायला सुरुवात करेल. अरे आतमध्ये जायचं ना रजा. ते बघा खूप भूक लागली तिला. हे बघा किती फास्ट खाते. खूप फास्ट खाते. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी आता इथे आलेली आहे. आधी पंखा बंद करते. तर इथे काही ज्ञानेचा अभ्यास करायचा आहे. त्याचा काही होमवर्क आहे तो कंप्लीट करून घेते. तर त्याला ना ज्ञानेचं ना EVSचा होमवर्क आहे. तर त्याचे ना काही क्वेश्चन आन्सर लिहायचे आहेत. इथे याचे काही क्वेश्चन आन्सर लिहायचे आहेत. तर त्याचा होमवर्क आता मी कंप्लीट करून घेते फटाफट. आता ज्ञानेचा अभ्यास झालेला आहे. ज्ञानेशनी जस्ट आत्ताच TV लावला आहे आणि आता 9:45 झालेले आहेत. तर बघा इथे आपली खिचडी तयार झालेली आहे. इथे आपली गरम गरम छान मस्त डाळ खिचडी तयार झालेली आहे. ती सुद्धा पण यावेळेस मी तिखट केलेली आहे. तर गाईस तुम्ही बघितलं असेल की सुट्टी असल्यानंतर पण आज ज्ञानेश शाळेत गेलेला नाही. कारण आज त्याची शाळा होते, त्याचे पाय दुखत होते म्हणून त्याला मी शाळेत नाही पाठवलं. तर म्हणजे दांडी मारल्यानंतर किंवा सुट्टी घेतल्यानंतर माझं डेली रुटीन तुम्ही बघितलं असेल काय आहे आणि कसं आहे. आणि मी तुम्हाला सांगते की ना म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत आपली सकाळची कामं खूप महत्त्वाची असतात. झाडून लादी कपडे हे महत्त्वाचं असं. हे एकदाचं झालं ना का काय टेन्शन मिटलं असं वाटतं. बाकी जेवण तर काय नेहमीचंच आहे, जेवण तर करावंच लागतं. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही बघितलं असेल की सकाळी 9 ते
रात्री 10 वाजेपर्यंत माझं डेली रुटीन तुम्ही बघितलं असेल. तर सुट्टीच्या दिवशी सेम माझं डेली रुटीन असंच असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की आता मी थोड्या उशिराने आता जेवायला बसू. सो गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय, गुड नाईट. आणि आपण पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.